तर हा माझ्या मागे जो तुम्हाला दिसतोय हा दापोलीमधला लाडघरचा बीच आहे। दापोलीमधला मुरुड बीच हा खूप क्राउडेड आणि लिटरली दादर चौपाटीसारखा आहे। पण जर तुम्हाला शांत आणि एक चांगला क्लीन बीच हवा असेल, जिथे क्राऊड पण कमी आहे, जिथे वॉटर स्पोर्ट्स पण होतात आणि जिथे स्टेचे ऑप्शनही चांगले आहेत, तर लाडघर बीच मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन। तर हा लाडघर बीच आहे। तर ओव्हरऑल हा कसा आहे आणि आजूबाजूला इथे काय काय तुम्हाला फॅसिलिटी मिळतात ह्याही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन। तर तुमच्यासाठी हा दापोलीचा लाडघर बीच। कोकणातल्या समुद्रांना जणू सुंदरतेचं वरदानच लाभलं आणि त्याला जोड देणारा हा सुंदर असा लाडघर बीच। दापोलीमधील इतर समुद्रकिनाऱ्यांपेक्षा थोडा वेगळा, कमी गजबज असणारा आणि तितकाच स्वच्छ असणारा हा बीच म्हणजे दापोली येथील लाडघर बीच। बीच जरी शांत असला तरी इथे वॉटर स्पोर्ट्सच्या सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्ही अगदी दिलखुलासपणे एन्जॉय करू शकता। तर या लाडघर बीचवर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सही मिळून येतात। तर तुम्ही इथे वॉटर स्पोर्ट्स पण करू शकता। नॉर्मल ज्या जेटस्की आहेत, बनाना राईड आहेत किंवा अजून सोफा राईड किंवा त्या अशा असतात, त्या सगळ्या राईड्स इथे अवेलेबल आहेत। तर याचं कॉस्टिंग किती आहे तेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो। तर इथे हा मेन बीच आहे आणि या मेन बीचवर तुम्हाला सगळ्या राईड इथे एक्सप्लोअर करता येतात, सगळी धमाल करता येते। तर खूप शांत असा नाही आहे, क्राउडेड नसला तरी पण एक चांगली वाईब या बीचवर तुम्हाला अनुभवायला मिळते। तर तुम्ही इथे लाडघरला नक्की येऊ शकता। तर अजून काही डिटेल्स या बीचचे मी तुम्हाला दाखवतो। तर हा होता दापोलीमधील लाडघर बीच। आणि लाडघरला तुम्हाला यायचं असेल आणि खूप शांत आणि लेस क्राउडेड असा बीच हवा असेल तर लाडघर बीचला तुम्ही येऊ शकता। खूप रिलॅक्स आहे आणि मुरुडसारखी गर्दी इथे नाही आहे। तर लाडघरला तुम्ही नक्की एकदा व्हिजिट देऊ शकता। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा। तर तोपर्यंत दापोलीचे असेच काही नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल, त्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही। तोपर्यंत हा जो बघताय हा बीच